न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। एक असा योगायोग ज्याने उडविले अनेकांचे थरकाप। पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट। एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी 1:38 अहमदाबादहून लंडनला निघाले होते। त्यात 230 प्रवासी आणि 12 विमान कर्मचारी होते। उडाणानंतर काही मिनिटातच विमान कोसळला। या भीषण अपघातात केवळ एक व्यक्ती बचावला आहे। अहमदाबाद विमान अपघातात एकही जण बचावला नसणार अशी भीती व्यक्त केली जात होती। मात्र विश्वास कुमार रमेश हा व्यक्ती या मोठ्या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावला आहे। हा एक चमत्कारच असल्याचं बोलला जात आहे। विश्वास कुमार हा या विमान अपघातातून वाचलेले एकमेव प्रवासी आहे। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान अपघातातून विश्वास कुमार रमेश हा ब्रिटिश नागरिक असलेला प्रवासी आश्चर्यकारकरित्या बसवल्याने आता आश्चर्य व्यक्त केला जात आहे। विमानातील आसन क्रमांक 11A वरील विश्वास कुमार हा आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अहमदाबादला आला होता। विश्वास कुमार रमेश यांचा जीव वाचल्यानंतर आता विमानातील सीट क्रमांक 11A चर्चेचा विषय ठरत आहे। या सीटमुळे त्याचा जीव वाचल्याचा समोर आला आहे। हे असं का म्हटले जात आहे याचे एक कारण असाच एक आश्चर्यकारक योगायोग समोर आला आहे। काही वर्षांपूर्वी घडलेल्या विमान अपघातात असाच एक व्यक्ती 11A याच क्रमांकाच्या सीटवर बसल्यामुळे वाचला होता। ही घटना आहे 1998 मध्ये थायलंडमध्ये घडलेल्या विमान अपघातातून बसवलेला गायक रुआंगसाक जेम्स लोयचुसाक वय 47 यांना एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे। तो ज्या सीटवर बसला होता त्या सीटवर नुकत्याच अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील एकमेव प्रवासी बसला होता। रुआंगसाक TG 261 विमानात होते। हे विमान सुरथानी येथे उतरताना दलदलीत कोसळला। या दुर्घटनेत 101 लोकांचा मृत्यू झाला तर 45 जण बचावले होते। एअर इंडियाच्या अपघातातील एकमेव बचावलेले प्रवासी रमेश विश्वास कुमार याच्या सीटचा नंबर 11A असल्याचा कळल्यावर रुआंगसाक यांना खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांच्या अंगावर काटा आला। रुआंगसाक यांनी फेसबुकवर लिहिलं की भारतातील विमान अपघातातील एकमेव प्रवासी माझ्या सीट नंबरवर 11A वर बसलेले होते। हे ऐकून अंगावर काटा आला। या अपघातामुळे त्याच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता। जवळपास 10 वर्षे त्याला विमान प्रवासाची भीती वाटत होती। तो लोकांशी बोलणं टाळायचा आणि ढग दिसले तरी त्याला अस्वस्थ वाटायचं। रुआंगसाक पुढे म्हणाला की मी लोकांशी बोलणं टाळायचो, खिडकी बंद होऊ नये म्हणून सतत लक्ष ठेवायचो। काळे ढग किंवा वादळ दिसले की मला खूप त्रास व्हायचा, जणू काही नरकात असल्यासारखे वाटायचा। विमान ज्या दलदलीत कोसळला त्या पाण्याचे आवाज, वास आणि चव अजूनही माझ्या लक्षात आहे। मी माझ्या भावना बऱ्याच काळापर्यंत मनातच ठेवल्या होत्या।